नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात. आणि तेवढ्यात सायली आणि अर्जुन येतात. सगळे सायलीची वाटच बघत असतात. आज सायलीच्या आवडीचं सगळं जेवण बनवलेलं असतं. आणि सगळे अगदी हौशीने सायलीला आग्रह खातर अजून जेवण वाढत असतात. तिची हौसमौस करत असतात. हे बघून अर्जुनला फार आनंद होतो. हे सगळं बघून अर्जुन मनात म्हणतो, की तुझं हे स्वप्न होतं ना तुझ्या फॅमिलीचं, ते स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. मग अर्जुन घाईघाईने घराबाहेर पडतो. तो आश्रमात येतो. आश्रमात आल्यानंतर तो कुसुमताईला म्हणतो, की तुम्हाला सायलीचे फोटो मिळाले का? किंवा तिचं आयडी कार्ड तरी मिळालं का? त्यावर कुसुम पडलेल्या चेहऱ्याने म्हणते, "हो, मला तिचं ओळखपत्र मिळालंय." आणि म्हणते, की त्याच्यावर सायलीचा फोटो देखील आहे. अर्जुन अजून एक्सायटेड होतो आणि तो म्हणतो, "दाखवा मला." मग कुसुम दाखवते त्याला. पण नेमकं त्या ओळखपत्रावरचा फोटो खराब झालेला असतो. इतका, की त्याच्यात सायलीचा चेहरा अजिबात दिसत नसतो. त्यावर अर्जुन म्हणतो, की ओळखपत्राचा उपयोग कसा तिचा चेहराच दिसत नाहीये. त्यावर कुसुमताई म्हणते, 15-16 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता तो फोटो खराब होणारच ना. इकडे आपण बघतो सायली हॉस्पिटलमध्ये आलेली असते मधुभाऊंना भेटायला. ती बघते की कुसुमताई नसते हे तिला थोडं आश्चर्याचं वाटतं. पण ती म्हणते राहू दे आणि मग ती मधुभाऊंशी गप्पा मारायला सुरू करते. ती सांगते की मधुभाऊ, आईंचा राग माझ्यावरचा पूर्णपणे निघाला आहे आणि अस्मिताताई देखील माझ्यावर प्रेम करत आहेत. सगळे माझ्यावर एवढे जीव लावतात ना मधुभाऊ, की तुम्ही तिकडे असायला हवे होता. आणि अर्जुन सर अजिबात स्वतःची काळजी घेत नाहीत. खाण्यापिण्याच्या वेळा पाळत नाही. पण मी ओरडले, की ऐकत देखील नाहीत. तुम्ही या ना मधुभाऊ त्यांचा कान पिळण्यासाठी. हे चालू असताना सायलीला चैतन्याचा फोन येतो. तो म्हणतो, की "सायली, तुझ्यासोबत अर्जुन आहे का गं? मला तो भेटतच नाहीये कारण त्याचा फोन नाही लागत आहे." त्यावर सायली म्हणते, "मला तर ते म्हणाले होते, की तुमची महत्त्वाची मीटिंग आहे त्यासाठी गेलेत. तर तुम्ही दोघे एकत्र असायला हवेत ना?" त्यावर चैतन्य म्हणतो, "मी तर कोर्टात उभा आहे. तो तर नाही आलाय इकडे आणि फोन पण उचलत नाही." मग सायली म्हणते, "सतत माझ्याशी खोटं बोलत असतात. थांबा चैतन्य भाऊजी, मी जरा बोलते. मी आत्ता बाहेर आहे. मी नंतर तुमच्याशी बोलते." आणि मग ती खूप चिडते आणि फोन ठेवते. आणि मग ती लगेच अर्जुनला फोन करते. अर्जुन असतो आश्रमात. तिचा फोन बघून अर्जुन एकदम घाबरतो. फोन घेतल्यावर सायली म्हणते, की "तुम्ही फोन का नाही उचलत आहे?" त्यावर अर्जुन म्हणतो, की "महत्त्वाची मीटिंग चालू आहे बायको, म्हणून नाही फोन उचलता आला." तर सायली म्हणते, "ठीक आहे, मग चैतन्य भाऊजींना द्यायचात ना फोन उचलायला." मग अर्जुन म्हणतो, "फोन कसा घेईल चैतन्य? तो तर माझ्यासमोर क्लायंटशी बोलतोय. तो तर बिचारा फोन घेऊच नाही शकणार." मग सायलीच्या लक्षात येतं, की अर्जुन खोटं बोलतोय. ती म्हणते, "ठीक आहे, तुम्ही घरी या, मी तुम्हाला आज बघतेच." इकडे आपण बघतो, की हॉस्पिटलमध्ये तन्वीला तिच्या खोलीतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करत असतात. त्यावेळी तन्वी म्हणते, की "नको, नको, तो वॉर्ड किती घाणेरडा आहे. मला नका तिकडे नेऊ. माझी खोली छान आहे." त्यावर तो ऑफिसर म्हणतो, की "काही गरज नाहीये. तुम्ही तुमचं फक्त काम करा. जनरल वॉर्डमध्ये तुम्हाला शिफ्ट करण्यासाठी वरून ऑर्डर आली आहे." मग तन्वी म्हणते, "माझ्या नवऱ्याला कसं कळेल हे?" त्यावर तो ऑफिसर म्हणतो, "आम्ही ते काळजी घेऊ त्यांना सांगण्याची. तुम्ही चला चुपचाप." इकडे आपण बघतो की सायली कुसुमताईला फोन लावते. ती पण आश्रमात असते. कुसुमताई सायलीचा फोन बघून घाबरते. ती म्हणते, "अगं सायली, तू का फोन केलाय?" त्यावर सायली म्हणते, "कुसुमताई, तू कुठे कॅन्टीनमध्ये आहेस का? हॉस्पिटलमध्ये नाही दिसत आहेस?" त्यावर कुसुम म्हणते, "अगं मी जरा फ्रेश व्हायलाच आले होते हॉस्पिटलमधून. येतेच आहे मी." त्यावर सायली म्हणते, "ठीक आहे, मी आता घरी जाते एकदाची आणि बघते सगळं चिडून." मग कुसुमताई म्हणते, "का गं, काय झालं? अशी का चिडलीयस?" त्यावर सायली म्हणते, की "काय नाही गं, हे आजकाल वरचेवर माझ्याशी खोटं बोलतायत आणि कुठे जात असतात, काय करत असतात मला माहिती नाही. माझ्याशी लपून-लपून वागतायत. बघतेच आता हे ना." इकडे आपण बघतो, की तन्वीला जेव्हा जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतात, तेव्हा अश्विन आणि तिचा वकील येतात. ते वकील सांगतात, की "तन्वी,
तुझ्या बेल अर्जासाठी आपण दाखल करू. पण त्यासाठी आपल्याला पुरावा लागेल की महिपत तुझ्या जीवावर बेतला होता. त्यावर तन्वी म्हणते की हो, महिपतने माझ्यावर किती वेळा तरी जीवघेणा हल्ला करायचं ते ट्राय केलं होतं. पण मग वकील म्हणतात त्यासाठी मला पुरावा लागेल, त्याच्याशिवाय तुमची सुटका होणं अशक्य आहे. अश्विन म्हणतो जेव्हा महिपत तुझ्या अंगावर धावून आला होता त्याचं सीसीटीव्ही फुटेज काहीतरी तरी असेल ना. त्यावर तन्वी म्हणते नाही, ह्याचा पुरावा मी कुठून आणि कसा देणार. मग तन्वी मनात म्हणते की जर सीसीटीव्ही फुटेज जरी मिळालं तर त्याच्यामध्ये मी महिपत सोबत पार्टी करते ह्याचा फुटेज मिळेल. तो माझा जीवघेणा हल्ला करतोय ह्याचं फुटेज तर मिळणारच नाही. आता काय करू. वकील म्हणतात उद्या आपली कोर्टाची तारीख आहे, तोपर्यंत आपल्याला काहीतरी पुरावा लागेल, नाहीतर तुमची जामीन अशक्य आहे. आणि ते तिकडून निघून जातात. तितक्यात तन्वीला दिसतं की एक मोबाईल असतो तिच्या जवळ ठेवलेला, अश्विन जो विसरून जातो. ती सांगते वॉर्डनला की मला वॉशरूमला जायचंय आणि तेवढ्यात तिकडून निसटते तो मोबाईल हातात घेऊन. आणि ती मनात म्हणते महिपतने माझ्यावर हल्ला केलाय ह्याचा कुठेतरी पुरावा मला मिळायला पाहिजे आणि तो कसाही मी करून ठेवेन. फक्त नावाला तो दिसायला तरी पाहिजे, तो पुरेसा आहे. इकडे आपण बघतो की सायली एकदम रागाने घरी येते. तिला बघून कल्पना म्हणते अगं काय झालंय. त्यावर सायली म्हणते की अहो, हे माझ्याशी सतत खोटं बोलत असतात, काहीतरी लपवत आहेत. त्यावर कल्पना म्हणते तू काही काळजी करू नको. तितक्यात तिकडे अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो की कसली काळजी करू नको ग. मग सायली म्हणते की तुम्ही माझ्याशी सारखं काय काय लपवत राहता. चैतन्य भाऊजी तर बाहेर होते, ते तुमच्यासोबत नव्हते, मग तुम्ही कोणासोबत मीटिंगला गेला होतात. त्यावर अर्जुन म्हणतो ज्यावेळी तू चैतन्याला फोन केलास त्यावेळी चैतन्य तर माझ्यासोबत नव्हताच, त्यानंतर तो माझ्यासोबत मीटिंगमध्ये आला आणि म्हणून तो फोन नव्हता घेत आणि मी पण फोन नव्हतो घेत. तू उगाचच माझ्यावर खोटे नाटे आळ आणू नकोस, मी काय तुझ्यापासून लपवत नाहीये. मग सायली म्हणते अच्छा असं झालं का, मला वाटलं की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. अर्जुन म्हणतो तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि तो तिथून निघून जातो. मग तो एकदम म्हणतो हश, आता या गोष्टीतून वाचलंय पण पुन्हा एकदा वाचेन असं वाटत नाहीये. आणि तो ते ओळखपत्र जे आश्रमात मिळाले ते असं बघत असतो. तेवढ्याच सायली तिकडून कॉफीचा मग घेऊन येत असते अर्जुनसाठी. तिला बघताच तो पटकन ते ID कार्ड त्यांच्या कपाटामध्ये लपवतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला दाखवतात की तन्वी हॉस्पिटलमध्ये धावत सुटलेली असते घाबरत आणि तिच्या मागून एक माणूस हातात सुरा घेऊन धावत असतो. नंतर आपल्याला दाखवतात की तो महिपतच असतो. तो म्हणतो कुठल्या बिळात जाऊन लपतेस शिचुंद्रे, तुझे आता तुकडे केल्याशिवाय मी का राहणार नाही. पुढे दाखवतात की सायली अर्जुनच्या बॅगेतून तिचं ओळखपत्र काढते, कारण ती त्यांची बॅग ढुंडाळत असते आणि तिला शेवटी ते ओळखपत्र मिळतंच. ती मनात म्हणते की माझंच ID कार्ड स्कूलचं माझ्यापासून लपत का होते हे आणि ह्यांच्या बॅगेत कसं काय मिळालं. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.